झालं की अल्बर्ट आइन्स्टाईन याचं नाव आपल्याला सर्वांना माहीत आहे. हे संशोधक, आणि ते प्रवासाला निघाले आणि गाडीमध्ये बसले, ट्रेनमध्ये बसले, आणि जेव्हा तिकीट चेकर आले पंचिंग करण्यासाठी तिकीट, त्या काळामध्ये तसं करत असत, आता पण करतात, बघतात आणि टिक मार्क करतात, राईट. जेव्हा ते आले तेव्हा नेहमीप्रमाणे इतर प्रवाशांना विचारलं त्याचप्रमाणे या साहेबांना सुद्धा, अल्बर्ट आइन्स्टाईनला सुद्धा चेकरने विचारले तिकीट, आणि त्यांनी खिशातून हात घातला, तिकीट नाही. उभे राहिले, ट्राउझरच्या खिशामध्ये हात घातला, तिकीट दिसलं नाही. ब्रीफकेस उघडली, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना काही तिकीट दिसलं नाही. आणि ही सर्व गडबड बघत असताना तिकीट चेकर म्हणाले, अहो साहेब, तुम्हाला कोणी ओळखत नाही, मला माहित आहे, तुम्ही अल्बर्ट आइन्स्टाईन आहात, तुम्ही तिकीट नक्कीच विकत घेतलं, काय काळजी करू नका, मी जातो, परत येईल तेव्हा तुम्ही मला तिकीट दाखवा, मी तुम्हाला ओळखतो, काही काळजी करू नका. आणि असं म्हणून ते पंचिंग करत पुढे निघून गेले. पुढे गेल्यानंतर थोडा त्यांना आवाज आला तिकीट चेकरला, तेव्हा अल्बर्ट आइन्स्टाईन खाली गुडघ्यावरती सीटच्या खाली तिकीट शोधत होते की तिकडे तर तिकीट आहे. बिचारा तो तिकीट चेकर परत आला, अल्बर्ट आइन्स्टाईनला म्हणाला, साहेब कशाला तुम्ही त्रास देता, तुमच्याकडे तिकीट नाही, काय हरकत नाही, मी तुम्हाला ओळखतो ना, काहीच हरकत नाही. त्यावर अल्बर्ट आइन्स्टाईन म्हणाले, अहो तुम्ही मला ओळखता हे सर्व ठीक आहे, पण मी तिकीट यासाठी शोधत आहे की मी कुठं चाललो मला माहित पाहिजे. आजकाल जगामध्ये आपण असताना हा एक प्रवासच आहे असं नेहमी म्हणतो आपण, आणि ती खरी गोष्ट आहे. पवित्र शास्त्रामध्ये सुद्धा भरपूर उपमा वापरलेला आहे. प्रेषित पाऊल आपलं हे या ठिकाणचं अबोट हे तंबूसारखं वापरलेलं आहे, दॅट वी आर लिव्हिंग ॲज अ सोजर्नर्स अँड वी आर लिव्हिंग इन अ टेंट. पुष्कळशा उपमा वापरलेल्या आहेत. पण आपण हा प्रवास करत असताना आपण कुठं चाललो ही महत्वाची बाब आहे. इतकंच केवळ नव्हे तर जगामध्ये एवढे आवाज आहेत, एवढे निरनिराळ्या मीडियामधून आपल्याला बोलावणे येत आहेत सारखे, इतके आमिष आहेत, इतकं निर्णया प्रकारे आपल्याला भूल पाडणाऱ्या ऍडव्हर्टिजमेंट्स आहेत, जगामध्ये निर्णया प्रकारच्या मतप्रणाली आहेत, त्या सुद्धा इतक्या प्रचंड प्रभावीपणे आपल्याला बोलावतात, आपल्याला निमंत्रित करतात, आणि हे ऐकून 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 आपल्या मनावर एवढा पगडा बनतो की आपल्या न कळत आपण त्यांच्या मागे जातो, आणि मग दुसरं कोणीतरी सांगतो, मग त्यांच्या मागे जातो, परत दुसरं कोणीतरी सांगतो, त्यांच्या मागे जातो, आणि टीव्हीच्या समोर बसल्यानंतर तर इतके सर्व प्रॉडक्ट्स आपल्याला दाखवण्यात येतात, सारखे तेच 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 तेच. म्हणून आपण जेव्हा मॉलमध्ये जातो तेव्हा आपल्या न कळत ते प्रॉडक्ट आपल्याला दिसतं, ते नसताना आपण टॉर्टीमध्ये टाकून आपण घरी आणतो. कदाचित ते तसंच राहतं, आमच्या घरी तसं होतं, पण या सर्व आमिषांना आपण बळी पडतो. हा म्हणतो इकडे या, तो म्हणतो तिकडे या. पण आज प्रभू येशू ख्रिस्ताने काय म्हटलेलं आहे, जो आपला महत्वाचा विषय आहे त्याच्याकडे मला तुमचं लक्ष वेधायला पाहिजे. अँड जीसस सेड, ज्या कोणाला माझ्या मागे येण्याची इच्छा असेल, जो कोणी माझ्या मागे येऊ पाहतो, त्याने आत्मनिग्रह करावा, आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे. Jesus called his first disciples by only saying, follow me, माझ्या मागे या. आणि bodily, literally, all the disciples one by one went after the Lord Jesus Christ. And what did he further say? You come and follow me and I'll make you fishers of men. तुम्ही मासे धरणारे आहात आणि मी तुम्हाला माणसे धरणारे करेल. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे ते गेले. त्याच्या मागे जात असताना एक प्रोसेस होता. प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर बोलणं, प्रभू येशू ख्रिस्ताच्या सहवासात राहणं, त्याचं शिक्षण, त्याचं आचरण, त्याचा स्वभाव, या सर्व गोष्टी बघणं, हे एक प्रकारचं प्रशिक्षण त्यांना मिळत होतं. 3-3.5 वर्ष
हे प्रशिक्षणाचा प्रोसेस चालू होता. आणि प्रभू म्हणाले की माझ्या मागे या. तेव्हा ते त्याच्या मागे जात असताना त्यांच्यामध्ये हे प्रशिक्षण चालू असताना त्यांच्यामध्ये एक बदल घडत होता. आणि त्यांना कळत होतं की प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे जाणं काय. पण यावेळेस मात्र प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या वधस्तंभाविषयीच जेव्हा भाकीत केलं की मनुष्याचा पुत्र विदेशांच्या हातात दिला जाईल, ते त्याच्यावर छळ करतील, हाल करतील, त्याला जीवे मारतील आणि तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठेल. हे म्हटल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताने असं म्हटलं की जो कोणी माझ्या मागे येऊ पाहतो त्याने आपला आत्मनिग्रह करावा आणि आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे. आणि हे सर्व इतका काळ प्रभू येशू ख्रिस्ताकडे बरोबर राहत असताना मध्येच एक गुगली प्रभू येशू ख्रिस्ताने टाकला आणि हे अवाक झाले. त्यांना कळत नव्हतं नक्कीच की प्रभू येशू ख्रिस्ताला काय म्हणायचं आहे. पण प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभ हा त्याच्या समोर होता. त्याच्यापासून तो कधीही परावृत्त झाला नाही. कारण तारणाचं कार्य करण्यासाठीच वरून देवाने त्याला या जगामध्ये पाठवलं होतं. आणि ही शिष्यत्वाची कसोटी, शिष्यत्वाची किंमत त्यांना भरावी लागणार आहे. किंवा केवळ त्याच्या मागे येऊन त्याचे सद्गुण जाणून त्याचा स्वभाव अंगीकारून चमत्कार बघून चमत्कार करून सुद्धा बुक ऑफ ऍक्ट्स वी सी देम परफॉर्मिंग लॉट ऑफ मिरेकल्स. एवढंच नाही पण वधस्तंभ सुद्धा स्वतःचा नकार करून वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावं हे प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं. कॅन यू हॅव द ऑन द मॉनिटर द वन आय सेंट यू. आणि म्हणून आज आपण आपल्या विषयाकडे वळत आहोत आणि तो विषय हाच आहे द कॉस्ट ऑफ डिसायपलशिप. द कॉस्ट ऑफ डिसायपलशिप. Anyway, whenever you find it, please put on monitor. The cost of discipleship. आणि आपण बघितलेलं आहे की याला रिस्पॉन्स देण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने असं म्हटलं नाही की तुम्ही सर्वजण माझ्या मागे या. प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं की जर कोणी माझ्या मागे येऊ पाहतो. तेव्हा थोडस मागचा बॅकग्राऊंड आपण आठवण करून घेऊया आपल्या मनाला. जर जो कोणी माझ्या मागे येऊ पाहतो त्याने फ्री विल ठेवलेली आहे. इट इज विलिंगली, हॅपीली, व्हॉलंटरीली. इफ यू वॉन्ट टू पे द प्राइस, द कॉस्ट ऑफ द डिसायपलशिप, इफ यू वॉन्ट टू फॉलो मी, यू डू फॉलो. आय एम नॉट गोइंग टू मेक इट कंपल्सरी फॉर यू. आणि आता सुद्धा आपण सर्वजण ख्रिस्ती आहोत. अजूनही फ्री विल आहे. If you want to follow Jesus, follow. There is no compulsion. But Jesus further also said, जो कोणी आपल्या जीवाला वाचवेल तो त्याला मुकेल आणि जो मुकेल तो त्याला वाचवेल. आपल्याला आपला जीव वाचवण्यासाठी आता प्रयत्नशील असताना आपल्याला हे कळायला पाहिजे की जर आपण आपला वधस्तंभ उचलून घेऊन स्वनाकार करून प्रभूच्या मागे आज जात नाही तर नंतर मात्र आपण आपल्या जीवाला, सार्वकालिक जीवनाला मुकणार आहोत. आणि पहिली गोष्ट आपण बघितली की स्वतःचा त्याग करायचा. आणि प्रेषित पावलाचं उदाहरण मला तुम्हाला द्यायला पाहिजे. फिलिप्पीकरांचं पत्र याचा 3रा अध्याय 7 आणि 8 मध्ये प्रेषित पाऊल काय म्हणतो की ज्या गोष्टी मला गेन होत्या, ज्या गोष्टी मला खूप मोठ्या लाभलेल्या होत्या, त्या मी ख्रिस्तासाठी लॉस म्हणून समजतो. आणि प्रेषित पावलाकडे जर बघितलं तर त्याचा जन्म, त्याचं शिक्षण, त्याचं बॅकग्राऊंड, जी काही त्याची परिस्थिती होती फार व्यवस्थित होती, चांगली होती. ह्या सर्व गोष्टी तो कचरा ख्रिस्तासाठी समजतो आणि प्रभू येशू ख्रिस्ताला पत्करून प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे तो गेला. पण स्वतःचा त्याग करणं म्हणजे आपलं जे दैहिक जीवन आहे
ज्या दैहिक जीवनाच्या ज्या वासना आहेत, ज्या आवश्यकता आहेत, त्याला जुना माणूस म्हटलेला आहे. आणि ह्या जुन्या माणसाला सोडणं म्हणजे स्वतःचा त्याग करणं आहे. गलती 5:24 मध्ये, and those who belong to Christ Jesus have crucified the flesh with its passions and desires. Just one second. I have mailed you that. Can you just find it, please? Thank you. दुसरी गोष्ट, take up the cross. Take up the cross. You can find it on our WhatsApp also. Take up the cross. Willing to suffer for dying to self. The concept of dying to self is found throughout the New Testament. आपल्याला वाचायला मिळतं की स्वतःला वधस्तंभावर खिळायचं. योहान 3:3-7 मध्ये हे स्पष्ट सांगितलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे जाणं म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर स्वतःला खिळणं. डाइंग टू सेल्फ इज अ पार्ट ऑफ बीइंग बॉर्न अगेन. जेव्हा आपला नवीन जन्म होतो तेव्हा आपला जुना स्वभाव, जुनं जीवन, सर्व काही आपण वधस्तंभावर खेळतो. डाय टू सेल्फ. डाय टू सेल्फ. आणि हे तुमच्या आठवणीसाठी मी हे मॉनिटरवर टाकलेलं आहे. आपण जे काही कव्हर केलेलं आहे. आणि मग आपल्याला स्वतंत्र इच्छा दिलेली आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे जाण्यासाठी. त्यासाठी स्वतःचा त्याग करायचा आहे. स्वतःचा स्वभाव, स्वतः सर्व जे काही आहे ते पणाला लावायचं आहे प्रभू येशू ख्रिस्तासाठी. स्वतःचा वधस्तंभ उचलून घ्यायचा आहे. आणि आज जे आपण बघत आहोत ते म्हणजे हे सर्व करणं म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे जाणं. हे सर्व करून प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे जाणं. पण प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे जाण्याची आपली तयारी असते. आपल्याला खूप वाटतं की प्रभू येशू ख्रिस्ताचा आपण ऐकावं, आपण बायबल वाचावं, बायबलमध्ये जे सांगितलेलं आहे ते आपण पाळावं, आपण आज्ञा पाळायला खूप चांगलं राहावं. आणि कधी कधी चर्चमध्ये गेल्यानंतर छान प्रकारचा उद्देश आपल्याला ऐकायला मिळतो आणि आपण म्हणतो की अरे बापरे, आता मला असंच राहायला पाहिजे. आणि बस चर्चच्या बाहेर येतो, विसरून जातो आणि मग सुरू जे काही करायचंय ते जैसे ते. एकदा काय झालं, एक डुक्कर, हा शब्द वापरायला मराठीमध्ये जरा भयंकर वाटतं म्हणून मी पिग म्हणतो. डुक्कर आणि कोंबडी हे दोघं रस्त्याने चालले होते. डुक्कर आणि कोंबडी फार विक्षिप्त कपल आहे, पण हे रस्त्याने चालले होते. रस्त्याने जात असताना एका मोठ्या रस्त्याच्या कडेने ते जात असताना एका रेस्टॉरंटच्या जवळून ते चालले होते. आणि त्या रेस्टॉरंटच्या वरती एक मोठी पाटी लागली होती. Ham and eggs, ₹200 only for the breakfast. Ham and eggs only for ₹20 for the breakfast. आणि लोकांना फार बरं वाटत असेल ना ते ऐकून. ₹200 जर तुम्हाला ब्रेकफास्ट मिळते यथेच्छ, आणि त्यामध्ये तुम्हाला हॅम पण मिळतं. हॅम सर्वात महाग असतं, आपल्याला माहित असेल, कल्पना असेल. आणि एग्स. मग चिकन काय म्हणाला माहित आहे का? कोंबडी म्हणाली की दॅट्स आवर होल कॉन्ट्रीब्युशन टू द सोसायटी. बघा आम्ही किती सोसायटीला सहभाग देतो, आम्ही अंडी पुरवतो, किती मोठा आमचा सहभाग आहे. पण पिग काय म्हणाला माहित आहे? फॉर यू इट मे बी अ कॉन्ट्रीब्युशन, बट फॉर मी इट्स अ टोटल कमिटमेंट. तुझ्यासाठी तू कॉन्ट्रीब्युट करत आहे, अरे पण माझा जीव जातो ना, मला तर माझं संपूर्ण द्यावं लागतं. द टोटल कमिटमेंट. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे जायचं असेल तर एक चालत नाही, पूर्ण हॅम पाहिजे, पूर्ण टोटल कमिटमेंट पाहिजे. रोमकराचं पत्र याचा 12वा अध्याय आणि 1ल्या वचनामध्ये म्हटलंय की मी देवाच्या करुणेस अनुसरून तुम्हाला अशी विनंती करतो की तुम्ही आपल्या देहाचा जिवंत, पवित्र आणि देवाला प्रिय असा यत्न करा.
Offer your bodies as a living sacrifice, holy and pleasing to God, and this is your spiritual act of worship. Luke 9:57 ते 62 मध्ये आत्ताच आपण ही वचनं वाचलेली आहेत. यामध्ये 3 लोक प्रभू येशू ख्रिस्ताकडे आले, एकामागे एक. आणि हे 3 लोक येशूच्या मागे आलेत आणि त्यांनी विचारलं, तुम्ही कुठे राहता, आम्हाला तुझ्या मागे यायचं आहे. सहज त्यांना बरं वाटलं असेल, प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे इतके लोक जातात. कधी कधी 5,000 जेवण मिळतं, कधी लंगडे बरे होतात, कधी आजारी बरे होतात, कधी मेलेले माणसं सुद्धा पुनरुपी जिवंत केले जातात. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे जावं असं त्यांना वाटलं आणि म्हणून एक एक करून प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे जाण्यासाठी त्यांनी विनंती केली. पण जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने परत त्यांना काही प्रश्न विचारले, तेव्हा येशूने त्यांना आणखी प्रश्न जेव्हा विचारले, तेव्हा त्यांची बांधिलकी अर्ध हृदय किंवा अर्धवट होती. त्याच्या मागे जाण्याची किंमत आणि त्याचे प्रतिफळ मोजण्यासाठी ते तयार नव्हते, किंबहुना ते अयशस्वी झाले. कोणीही आपला वधस्तंभ घेण्यास तयार नव्हता आणि त्याचे स्वहित वधस्तंभावर खेळायला त्यांची तयारी नव्हती. टोटल कमिटमेंट त्यांना नव्हती. ख्रिस्ताच्या मागे जायचं होतं. पण तुम्हाला माहिती, फिलिप्पीकरांचं पत्र याचा 1 अध्याय आणि शेवटच्या काही वचनामध्ये एक वचन आपल्याला आढळतं की ख्रिस्ताबरोबर आपण सर्व चांगल्या गोष्टी उपभोगाव्यात, इतकंच केवळ नव्हे तर आशीर्वाद, इतकंच केवळ त्याच्याबरोबर दुःख सहन करणं हा आपल्याला एक आशीर्वाद प्राप्त झालेला आहे. This has been a privilege to suffer with Jesus Christ. It's not only just having good things from the Lord Jesus Christ, which always He is providing even before we ask, because we are His children, but to suffer with Him is also our privilege. तेव्हा टोटल कमिटमेंट, पूर्ण समर्पण करण्याची गरज आहे. दुसरी गोष्ट, प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे जाण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताच्या आज्ञा पाळणं आवश्यक आहे. म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्ताच्या ज्या आज्ञा आहेत, आणि पवित्र शास्त्रामध्ये भरपूर जरी आज्ञा दिलेल्या आहेत, तर आपल्या सर्वांना हे माहित आहे की जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताकडे एक तरुण श्रीमंत ग्रस्त आला आणि सार्वकालिक जीवन मिळण्यासाठी मी काय करावं म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताला त्याने विचारणा केली, तेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने 10 आज्ञांविषयी त्याला सांगितलं आणि तो म्हणाला, या सर्व मी गोष्टी लहानपणापासून केलेल्या आहेत. सर्वात मोठी आज्ञा प्रभूने त्याला सांगितली, देवावर प्रीती कर आणि तुझ्या शेजाऱ्यांवरती प्रीती कर आणि तुझ्याकडे जायचं सर्व विक आणि माझ्या मागे या. पण ही आज्ञा पाळण्यासाठी तो तयार नव्हता. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे जाऊन मिळणारा जो खजिना आहे, जो आध्यात्मिक आणि सार्वकालिक जीवनाचा जो खजिना आहे, तो प्राप्त करण्याची त्याला इच्छा नव्हती. पण जो शाश्वत खजिना नाही आहे, तो खजिना, ते जीवन त्याला हवं होतं आणि म्हणून प्रभूची आज्ञा पाळण्याची त्याची इच्छा नव्हती. आणि देवाने जी आज्ञा आपल्याला दिलेली आहे आणि सर्वात मोठी जी आज्ञा आहे, सर्व आज्ञांचा एक 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 समरी किंवा जिस्ट जी आहे ती याच मोठ्या आज्ञामध्ये आहे की तुझा देव जो परमेश्वर, त्याचवर तू संपूर्ण मनाने, जीवाने, शक्तीने प्रीती कर. देवावर प्रीती करायची आणि इतरांवर, आपल्या शेजाऱ्यांवरती प्रीती करायची. मत्तेय 22, 36 आणि 40 यामध्ये या आज्ञांविषयी सांगितलेलं आहे. योहान 14, 15 आणि 23 प्रभू येशू ख्रिस्त स्वतः असं म्हणतो, इफ यू लव्ह मी यू विल कीप माय कमांडमेंट्स. जर तुमची प्रीती माझ्यावर आहे तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळा. आणि एनीवन हू लव्स मी विल ओबे माय टीचिंग, माय कमांडमेंट्स. माय फादर विल लव्ह हिम and we will come to them and make our home with him. There is a reward if we obey the commandment of God. प्रभूच्या मागे जाणं म्हणजे त्याच्या आज्ञा पाळणं आहे. आणि हे विसरू नका की त्याने जी आज्ञा दिलेली आहे, जी इन्व्हिटेशन म्हणून आहे, जी ओपन इन्व्हिटेशन आहे, त्याच्यामध्ये सेल्फ डिनायल आहे, टेकिंग अप द क्रॉस आहे, अँड
With this we have to follow. Therefore it is a full surrender that Jesus is asking for us or from us. पूर्ण सरेंडर. हा सरेंडर शब्द याचा एक जो बॅकग्राऊंड आहे तो बॅकग्राऊंड ऍक्च्युली बॅटलफील्ड मधला हा एक शब्द आहे. युद्धाच्या समयामध्ये वापरलेला सरेंडर. जेव्हा एक एक राजा दुसऱ्या प्रदेशावर चढाई करून येतो आणि तो जिंकतो त्या प्रदेशाला, त्याच्या राजाला, त्या सर्व लोकांना, तेव्हा जो जिंकतो त्याला इतर लोक शरण जातात. ते सबमिट देमसेल्व्स ओव्हर टू यू. ते सरेंडर, हात वर करतात, सरेंडर करतात. आणि प्रभू येशू म्हणजे कोणते राईट्स ठेवत नाहीत. कोणत्या प्रकारे त्यांना काहीही राईट्स उरत नाही. ते काही करू शकत नाही. त्यांचं अधिपत्य जो कॉन्करर किंग असतो त्याच्या हातात जातात. लॉर्ड जीसस क्राइस्ट इज द किंग, इज द प्रिन्स, इज द प्रिन्स ऑफ पीस, ही इज लॉर्ड ऑफ ऑल. And when we accept Jesus Christ, at the time of our conversion, at the time when we accept Jesus Christ as a personal Savior, we surrender. आपण आपले सर्व राईट्स we give up, आपण देऊन टाकतो आणि त्याच्या अधिपत्याखाली येतो. मला ते गाणं फार आवडतं. I surrender all to Jesus, I surrender. खूप चांगलं गाणं आहे. म्हणजे मला गायला पाहिजे होतं ते, पण आय नो एव्हरीबडी नोज दॅट सॉन्ग. आणि जर आपण ख्रिस्ताला आपलं जीवन सरेंडर करतो तर आपण त्याच्या मागे जातो. कारण सरेंडर केल्यानंतर तो जे करतो ते आपण करतो. ऍक्च्युली द गोल ऑफ ख्रिश्चन लाईफ गलिशियन्स 2:20 मध्ये 2:20 मध्ये सांगितलेलं आहे. आणि त्या ठिकाणी प्रेषित पौल फुल सरेंडर विषयी सांगत आहे. तो काय म्हणतो, आय हॅव बीन क्रुसिफाईड विथ, मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेला आहे आणि मी जगतो असं नाही तर ख्रिस्त माझ्या ठाई जगतो. आणि देहामध्ये जे जीवन आहे ते त्या ख्रिस्ताच्या वरून आहे. ज्या ख्रिस्ताने मला हे जीवन दिलेलं आहे त्याच्या विश्वासामुळे आहे. बट क्राइस्ट ड्वेल्स इन मी अँड द लाईफ दॅट आय नाउ लिव्ह इन द फ्लेश आय लिव्ह बाय फेथ इन द सन ऑफ गॉड who loved me and gave himself for me. Such a life of surrender is pleasing to God, results in the greatest human fulfillment and will reap ultimate rewards in heaven. Luke 6:22 आणि 23 या वचनामध्ये सांगितले आहे. शेवटची गोष्ट, प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे आपल्या जीवनातला काही काळ, फावला वेळ किंवा अनुकूल परिस्थितीत केवळ जाणं नाही आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे रोज आणि रोज जाणं आहे. रोज आणि रोज जाणं, थोड्या वेळ जाणं नाही आहे. आणि ही गोष्ट फार कठीण आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने जरी ओपन इन्व्हिटेशन दिलेलं आपल्याला बळजबरी केलेली नाही आहे तरी स्वतःचा नाकार करायचा, वधस्तंभ उचलायचा आणि ख्रिस्ताच्या मागे रोज जायचं, रोज त्याच्या पावलावर टाकायचं, रोज त्याच्या चित्तवृत्तीने जायचं, जे आपण आताच फिलिप्पीकराच्या पत्रात 2 अध्याय 5 पासून वाचलेला आहे. त्याचा स्वभाव घेऊन या जगामध्ये जगायचं ही साधी गोष्ट नाही माझ्या प्रिय मित्रांनो. And for that we need strength and not human strength, not human strength. जी आपली मानवी शक्ती आहे ती तोटकी पडते. आपण खूप अशक्त आहोत, आपल्याला शक्य होत नाही आणि म्हणून आपल्याला गरज आहे ती दैवी शक्तीची. अशी शक्ती की जी केवळ चांगल्या परिस्थितीतच ख्रिस्ताच्या मागे जाणार असं नाही, पण विपरीत परिस्थितीत, कठीण परिस्थितीत, छळाच्या परिस्थितीत, सर्व प्रकारे शत्रूंनी वेढलेल्या परिस्थितीत आणि सैतानाने घेरलेल्या परिस्थितीत सुद्धा आपण ख्रिस्ताच्या मागे जाण्यासाठी आपल्याला दैवी शक्तीची गरज आहे.
आणि ही शक्ती आपल्याला मिळालेली आहे का? प्रेषित 1:8 मध्ये हे वचन आपण वाचतो की पवित्र आत्मा तुमच्यावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि तुम्ही पृथ्वीच्या शेवटापर्यंत साक्षी व्हाल. हा त्याचा दुसरा भाग आहे. पण पवित्र आत्मा तुम्हाला सामर्थ्य देणार आहे. पवित्र आत्म्याविषयी पवित्र शास्त्रामध्ये भरपूर शिक्षण आहे. पवित्र आत्मा हा जगाची पापाविषयी, धार्मिकतेविषयी, नीतिमत्वाविषयी पूर्ण खात्री करून सर्व सत्यात नेतो. पवित्र आत्मा आपल्याला टोचवी लावतो. पवित्र आत्मा अजून एक फार मोठी गोष्ट करतो की आपण अशक्त असताना आपल्या अशक्तपणात आपल्याला हातभार लावतो. रोमकराचं पत्र याचा 8 अध्याय 26 वचनापासून पुढे आपण वाचतो की पवित्र आत्मा आपल्या अशक्तपणात आपल्याला हातभार लावतो. पवित्र आत्मा आपल्याला प्रचंड शक्तिशाली करतो आणि ही शक्ती ही जगात नाही आहे, जगापासून मिळू शकत नाही, जगाच्या ज्ञानापासून मिळू शकत नाही. जगाचे कोणतेही शिक्षण देणारे लोक असोत त्याच्यापासून ही मिळू शकत नाही. कारण माणसाच्या स्वभावात बदल करण्याची ताकद केवळ मानवाचं तारण करणारा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्यामध्ये आहे. आणि सर्व परिस्थितीमध्ये चांगलं राहण्याची ख्रिस्ताची चित्तवृत्ती लेवून ख्रिस्ताच्या मागे वधस्तंभाच्या रस्त्यावर ख्रिस्ताच्या मागे जाण्याची ताकद ही सुद्धा केवळ ख्रिस्ताचा आत्मा, पवित्र आत्मा आपल्याला देऊ शकतो. नाहीतर जसे लोक आपल्या बरोबर वागतात तसंच आपण वागू. आणि ही पद्धत आहे, रीत आहे जगाची. आणि जगाच्या रीतीप्रमाणे भरपूर लोक आहेत. पण पवित्र आत्म्याची शक्ती आपल्याला प्रचंड इतकी शक्ती देते. दुसरे कोरिन्थ 3:16-18 जर तुम्ही लिहून घेत असाल तर गलती 5:16 आणि 25, गलती 5:22 आणि 23 या सर्व वचनामध्ये ख्रिस्त आणि त्याचा पवित्र आत्मा आपल्याला अशी प्रचंड ताकद आणि शक्ती देतो की या वधस्तंभाच्या रस्त्यावर, ज्या रस्त्याने प्रभू येशू ख्रिस्त गेलेला आहे, ज्या रस्त्याने त्याने सांगितलं की माझ्या मागे या, त्या रस्त्यावर चालण्यासाठी प्रचंड शक्ती आपल्या प्रत्येकाला देतो. आणि म्हणूनच ख्रिस्त म्हणू शकला आपल्या सर्व शत्रूंसाठी स्वतः दुःख सहन करत असताना हे उद्गार त्यांनी काढलं, हे बाबा तू यांना क्षमा कर, कारण हे काय करतात यांचं कळत नाही. ही प्रचंड शक्ती पवित्र आत्म्याची स्टेफनला सुद्धा होती. जेव्हा लोक त्याला धोंडमार करत होते तेव्हा आकाशाकडे वर दृष्टी करून त्याने त्याच्या सर्व शत्रूंसाठी प्रार्थना केली की देवा ही पातकं त्यांच्या अकाउंटला तू मोजू नको, त्यांच्यावर तू लादू नको. हीच प्रार्थना, अशी प्रार्थना आणि इच्छा ग्रॅंड स्टेन्सच्या पत्नीने केली, ज्या माणसाने त्यांचे पती डॉक्टर ग्रॅहम आणि 2 मुलं यांना जिवंत त्यांच्या जीप मध्ये जाळलं. त्यांची पत्नी म्हणाली की मी माझ्या मनात त्यांच्याविषयी काही शल्य नाही, मी त्यांना माफ केलेलं आहे. ही त्या पवित्र आत्म्याची प्रचंड शक्ती आहे, ज्याच्याद्वारे ख्रिस्ताच्या मागे वधस्तंभाच्या रस्त्यावर न डगमगता न ढळता जाण्याची ताकद आणि शक्ती आपल्याला प्राप्त होते. माझ्या प्रिय मित्रांनो, आज प्रभू येशू ख्रिस्ताची आपल्याला ख्रिस्ताचं बोलावणं, कॅन आय हॅव दॅट अगेन ऑन द मॉनिटर. प्रभू येशू ख्रिस्ताचं बोलावणं आज आपल्याला आहे. काही कंपल्शन नाही, काही कंपल्शन नाही. पण एक गोष्ट मात्र खरी, तुम्हाला माहित आहे, यू आर नोन ॲज ख्रिश्चन्स, यू आर नोन ॲज ख्रिश्चन्स. आणि ख्रिस्ती लोकांना हे नाव कसं मिळालं हे आपल्याला माहित आहे. जे ख्रिस्ताच्या मागे जाणारे होते, ख्रिस्ताची तत्व आचरणारे होते, त्यांना हे नाव मिळालं, ख्रिस्त आणि ख्रिस्ती. आणि या नावाने आपण ओळखल्या जातो या जगामध्ये, माझ्या प्रिय मित्रांनो. आणि म्हणून ज्या अर्थी हे नाव आपण स्वीकारलेलं आहे, ज्या अर्थी हे नाव आपल्याला देण्यात आलेलं आहे,
त्याआधी जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त हे ओपन इन्व्हिटेशन आपल्याला आज देत आहे की जर कोणी माझ्या मागे येऊ इच्छितो, ते इन्व्हिटेशन आपल्यासाठी आहे. आणि इच्छितो नाही, जर आपण ख्रिस्ती आहोत तर तो अपेक्षा करत आहे आज की आपण स्वतःचा नाकार करावा, आपला वधस्तंभ उचलून घेऊ, प्रभू येशू ख्रिस्ताला रोज आणि रोज अनुसरावं. कठीण आहे, कठीण आहे, पण आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं, मी तुम्हाला अनाथ सोडणार नाही. आय विल गिव्ह यू अ कम्फर्टर. मी तुम्हाला पवित्र आत्मा देईल, तुम्हाला कैवारी म्हणून पवित्र आत्मा देईल. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने हा आत्मा आपल्याला दिलेला आहे. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने जर आपण चालतो तर ख्रिस्ताच्या मागे जाण्यासाठी आपल्याला प्रचंड ताकद आणि शक्ती आहे. प्रभू करो आणि आपल्या सर्वांना ही प्रचंड ताकद आणि शक्ती ख्रिस्ताच्या मागे जाण्यासाठी मिळवो. यावेळेस आपण गीत गाऊया. आय हॅव